कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्ट्यावर आज आपण एक वैज्ञानिक क्रांती अनुभवणार आहोत. दृष्टीहीन असतानाही त्यानं प्रचंड कुतूहल, जिज्ञासा, निरीक्षण आणि प्रयोगातील सातत्य राखून एका प्रकाशमय वैज्ञानिक पर्वाला जणू जन्मच दिला. आणि काळोखाला चिरणाऱ्या त्याच्या या प्रकाशमय दृष्टीमुळेच कितीतरी विद्युत उपकरणं त्यानं निर्माण केली. व्यवसाय आणि सामाजिक कार्य यांना तंत्रज्ञानाची बेमालूम जोड देणारे व्यावसायिक सागर पाटील आज उत्सव कट्ट्यावर आपल्या सोबत आहेत. आपण साधणार आहोत त्यांच्या सोबत हा दिलखुलास संवाद. तर नमस्कार. नमस्कार. उत्सव कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आज उत्सव कट्टा एक वेगळा अनुभव घेणार आहे खरं तर, आणि तो अनुभव घेण्यासाठी माझ्या बरोबरच सगळे श्रोते सुद्धा अतिशय उत्सुक आहेत. सर, आपल्याबद्दल बरंच काही ऐकून आहोत आम्ही, सगळी ऐकीव माहिती विविध ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराकडून ऐकलेली, आणि ती ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं, एखादा चमत्कार घडावा असं वाटतं. दृष्टीवान असलेल्या व्यक्ती सुद्धा इलेक्ट्रिक माध्यमापासून, विद्युत उपकरणापासून दूर राहतात, घाबरतात, आणि आपल्या मुलांना तर अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवतात. पण सागर पाटील नावाच्या मुलाला अगदी लहानपणापासून या विद्युत उपकरणांचं आकर्षण कसं वाटलं, आणि काय करत होतात तुम्ही नेमकं लहानपणी? ऍक्च्युली मला जेव्हा म्हणजे कळतं वय जे होतं माझं, तर त्या कळत्या वयामध्ये माझ्या घरामध्ये वडील कधी इस्त्री रिपेअर करायचे किंवा ट्यूबलाइट्स रिपेअर करायचे. मी प्रत्यक्ष पाहायचो की अरे ह्यांना येतं, मग आपल्याला का नाही येत ही गोष्ट. अशा प्रकारचं एक उत्सुकता मनात असायची, आणि मग मी त्या गोष्टी करायला जायचो. परंतु मला तिथे एक गोष्ट होती की ह्या सगळ्या 230 वोल्ट वरच्या ज्या काही वस्तू आहेत त्या हात लावायला कोणी देत नव्हतं. मग वडील ओरडायचे की बाबा जवळ येऊ नकोस, लांबच लांबूनच बघ, किंवा जे काही सर्वसामान्य पालकांची जी प्रतिक्रिया असते तशीच असायची. परंतु व्हिज्युअली चॅलेंजचा प्रत्येकाला प्रत्येकाचं इथे माहिती आहे की आपल्याला आवडणारी गोष्ट म्हणजे रेडिओ. म्हणजे सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर आपला रेडिओ. सो मग हा रेडिओ उघडायचा, आणि उघडल्यानंतर तो चालतो कसा, कोणतं काय फिरवल्यावर काय होतं, असं सगळं बघण्याची एक सवय होती. मग कुठलाही एक नवीन रेडिओ आणला की तो ओपन करायचा. ओपन केल्यावरती समजा इन केस काही त्याच्यात बिघाड झाला तर मग सेकंड टाइम समजा आपण कुठलाही रेडिओ आणतो तर वेगळ्या मॉडेलचा, काहीतरी वेगळं आपल्याला मिळावं म्हणून आणतो. तर तसं न करता मी त्याच मॉडेलचा, त्याच कंपनीचा सेम रेडिओ आणायचो. आणि मग तो सेम रेडिओ आणल्यानंतर मग पालक ओरडायचे की आता ह्याला काय उघडायचं नाही, याला बिघडवायचं नाही, हा आहे तसाच वापरायचा. मग पालक घरात नसताना तो आपण खोलायचा, आणि मग उघडल्यानंतर बघायचं की आपल्याकडे जो जुना रेडिओ आहे बंद पडलेला, त्याच्यात आणि याच्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम झालाय, मग समान गोष्टी कुठल्या नाही आहेत ते बघायचं, आणि जुना रेडिओ रिपेअर करायचा, आणि तो आपल्या हातून दुरुस्त झाला ह्याचं जे काही आनंद असायचा तो वेगळा असायचा. त्यामुळे मग घरच्यांना जेव्हा कळलं की याने नवीन रेडिओ उघडून मग जुना रेडिओ बनवला, मग तो जुना रेडिओ बनवण्याचा जो आनंद आहे त्या आनंदातून नवीन रेडिओ उघडला हा मार निघून जायचा. हा, त्यामुळे मग ती गोष्ट अशी व्हायची की रेडिओची खूपच आवड असल्यामुळे वयाच्या जवळजवळ 8व्या 9व्या वर्षीच मी रेडिओचं ट्युनिंग करायला शिकलो.
की कसं रेडिओचं ट्युनिंग करतात. एखादं केंद्र मध्ये मध्ये खरखरतं किंवा त्याला एक विशिष्ट दिशा दिल्यानंतरच ते चालतं, अदरवाईज ते चालतं. विशिष्ट दिशेव्यतिरिक्त ते चालत नाही. मग असं का, मग त्याला काही पर्यायी काय असतात. म्हणजे तेव्हा मला कोणत्या स्पेअर पार्ट्सला काय म्हणायची ही नावं माहीत नसायची. पण बरोबर. आत्ताच्या हिशोबात सांगायचं झालं तर त्यातले आयएफ जे असतात ते ट्युनिंग करून आपल्याला फ्रिक्वेन्सी कमी जास्त करता येते. आणि ही बरोबर. सगळी फ्रिक्वेन्सी कशावर चालते तर एक कॉईल असते आणि ती कॉईल परफेक्टली एका कार्बनच्या रॉडवरती फिट केलेली असते. त्याला फेरेड कॉईल असं म्हणतात. मायकल फेरेडने शोध लावलेल्या याच्यातून तो शोध लावलेला जो आहे फेरेड, त्याच्यामुळे त्या कॉईलला फेरेड कॉईल असं म्हणतात, जी रेडिओमध्ये फ्रिक्वेन्सी निर्माण करण्यासाठी वापरली जाते. सो त्याचा पुढे मागे करून आणि त्याची परफेक्ट रेडिओवरती जोडणी करून त्याची ट्युनिंग चांगल्या पद्धतीने करणं, ह्या पद्धती मी सुरुवातीलाच करायला शिकलो. परंतु नावं म्हणजे त्याची खूप आत्ता मला माहिती पडलेली आहेत. 8व्या-9व्या वर्षी तुम्हाला हे जमायला लागणं हा चमत्कारच म्हणायचा खरं तर. पण असं म्हणतात की विज्ञानाला प्रश्न पडले आणि निरीक्षण जोडीला असलं की प्रयोग म्हणजे सार्थकी लागतात, सिद्ध होतात. अगदी आणि अगदी तोच खरंय खरंय, उपक्रम तुम्ही राबवलेला आहे. बरोबर आहे. ही विज्ञाननिष्ठ दृष्टी तुमच्याकडे होती. एक उचापती मूल असतं आणि खरं तर तेच मूल भविष्यात काहीतरी बनत असतं खरं बघायला गेलं तर. पुस्तकी किडा असण्यापेक्षा एक उचापती मूल की जे काहीतरी करून बघतं, ज्याला खूप प्रश्न पडतात आणि त्याला उत्तरही हवी असतात. हा तुमचा प्रवास बरोबर. खरं तर रंजक होता. उचापती म्हटलं तरी तो तुम्हाला तुमच्या कौशल्यांकडे नेणारा होता. मग तुमचं अकॅडमिक करिअर कसं होतं? शाळेत तुम्ही कसे होतात? तिथे नेमकं कसं हे करायचं तुम्ही या गोष्टी? सुरुवातीला मला अगदी म्हणजे थोडंफार दिसत होतं वयाच्या साधारणतः 6व्या 7व्या 8व्या वर्षापर्यंत. आणि मुळातच हे जे काही माझ्या घरातले किंवा आजूबाजूचे लोक स्वतःच्या, तर पैसा अडका कमी असल्यामुळे प्रत्येकालाच माहिती असतं की ट्यूब बंद पडले म्हटल्यावरती मुंबईकर किंवा शहरी विभागातील लोक इलेक्ट्रिशियनला बोलवून आणा आणि ती रिपेअर करून घेणार. किंवा साधी ट्यूब लावायची जरी असेल भिंतीवरती तरी इलेक्ट्रिशियनला बोलवतात. परंतु जिथे पैशाची कमतरता, अशा प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःला जे जे येईल ते करायचा प्रयत्न करत असतं, जेणेकरून दोन पैसे वाचतील. कारण त्यांना बाकीचा इन्स्ट्रुमेंटचाच खर्च बेअर नसतो, तो तिथे लॉन्च करण्याचा, म्हणजे तिथे फिट करण्याचाच खर्च पुढे हे शक्य असणारी गोष्ट नसते. सो मग आमच्या आजूबाजूला पण असेच कुटुंब असल्यामुळे ही लोक जी काम करायची तेव्हा मला ह्यांना येतं मला का नाही येत, ही जी उत्सुकता असायची, ही उत्सुकता मी लांबून बघायचो. पण जेव्हा म्हणजे मला साधारणतः डोळ्याला एक अपघात झाला आणि वयाच्या 9व्या वर्षात अंदाजे एक माझी दृष्टी गेली आणि त्याच्यानंतर बरेच प्रयत्न झाले पण ते काही सक्सेस झाले नाही. आणि नंतर मग माझं प्रॅक्टिकली जे काही तेव्हापर्यंत मी डोळस शाळेमध्ये शिकलो आणि डोळस शाळेत शिकत असताना इयत्ता 1ली 2री पर्यंत मी डोळस शाळेत शिकलो. परंतु फळ्यावरचं पुढचं दिसत नाही किंवा पुस्तकावरचं वाचता येत नाही, यामुळे एकाच वर्गात 2-2, 3-3 वर्ष राहणं, ह्यामुळे शाळेत जायचाही कंटाळा आला होता. आणि मग शाळेत जायचा कंटाळा म्हटल्यावरती एक गोष्ट अशी झाली की 95 मध्ये म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी माझा पूर्णपणे दिसणं बंद झाल्यावरती मी घरीच असायचो, कुठेही जायचो नाही. मग अशा वेळी माझी मावशी माझ्या घरी यायची आणि ती एक काल्पनिक शाळा, म्हणजे जसं हॉस्टेल टाईप एक काल्पनिक शाळा माझ्यासमोर उभी करायची आणि म्हणायची की तू मुंबईला चल, मुंबईला तुला शाळेत आम्ही घालतो, ती शाळेत आम्ही तुला भेटायला येऊ, तिथे तुला सगळ्या गोष्टी शिकवतील. तिच्या कल्पनेतली शाळा असायची ती. आणि मी मावशी आली की मला घर सोडून जावं लागणार म्हणून मी ताप येऊन आजारी पडायचो. अच्छा. आणि हे असं एकदा नाही तर जवळजवळ 4-5 वेळा झालं. परंतु असं म्हणतो ना आपण की निंदकाचं घर असावं शेजारी. आता हीच उक्ती जी आहे ही माझ्या आयुष्यात खरी ठरली. कारण माझ्याबद्दलचे वेडेवाकडे काही बोलणं आजूबाजूंना मला ऐकू यायला लागलं की हे काय करणार, हे काय शिकणार नाहीत वगैरे असं पद्धतीचं. सो आणि ते अगदी वाईट परिस्थितीमध्ये ऐकायला मिळत होतं, वाईट भाषेमध्ये ऐकायला मिळत होतं. मग ह्या गोष्टीचं काय करायचं, मग एकदा मला ते कानावर पडल्यानंतर मला चीड निर्माण झाली की नाही, आपण शिकू शकत नाही का, शिकूनच दाखवतो. असं करून मी मावशीची वाट बघायला लागलो. आणि ऑक्टोबर साधारणतः एक मावशी जेव्हा नवरात्रीच्या काळामध्ये मावशी माझ्याकडे आली आणि मावशीने विषय काढायच्या आधीच मी म्हटलं, तू म्हणतेस ना शाळा आहे, कुठे शाळा दाखव, मला शाळेत शिकायचंय. आणि हे झाल्यावरती मावशी ज्यावेळी मुंबईला आली
आणि मग तिला प्रश्न पडला की ठीक आहे, आपण याची उत्सुकता जागृत केली, याला तयार तर केलं, पण आता पुढे काय, शाळा कोणती, पुढे काय, करायचं काय, बरोबर. काही माहितीच नव्हतं. पण योगायोग असं म्हणजे एखाद्या चित्रपटातील गोष्ट ठरावी किंवा चित्रपटातील घटना ठरावी तशीच एक गोष्ट झाली की मावशी ज्या ठिकाणी WD कंपनी, एका GKW कंपनीचं काम करायची, त्यांचं महिला बचत गट जे आहे ते काम आणायचं, तर त्या जागेवरती ट्रेनिंगसाठी काही ब्लाइंड मुलं तिथे आली होती. आणि मावशी ज्या दिवशी रुजू झाली 8 दिवसाच्या सुट्टीनंतर, त्या दिवशी त्यांचा तो शेवटचा दिवस होता. आणि मावशीने त्यांच्याकडनं सगळी इन्फॉर्मेशन घेतली, शाळेचे पत्ते घेतले. तेव्हा आम्हाला हॅपी होम शाळेचा ऍड्रेस मिळाला, VM शाळेचा ऍड्रेस मिळाला, जे आपल्या बऱ्याच बांधवांना मुंबईमधल्या शाळेला माहिती असतील. सो मग त्यांनी मला असं आवर्जून त्यावेळी पण सांगितलं की शक्यतोवर तुम्ही हॅपी होम मध्ये ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करा, पण वय जास्त असल्यामुळे घेतील नाही घेतील ते माहित नाही, कारण तेव्हापर्यंत माझा जवळजवळ 11 वर्ष सुरू झालं होतं वयाची, 11 वर्ष मला सुरू झालं होतं. सो मग अशा वेळी ऍड्रेस वगैरे घेतला, मग चौकशी केली आणि 9 नोव्हेंबर 1995 रोजी माझं हॅपी होम मध्ये दाखल झालो. आणि तिथे जेव्हा मी दाखल झालो तेव्हा डोक्यात तर चिड होतीच ना की मी शिकून मला शिकायचंच आहे म्हणून. त्यामुळे शाळेतून आम्हाला तिथे एक ब्रेल वर्गात बसवून ब्रेल वगैरे शिकवायचं आणि त्याच्यानंतर जून पासून इयत्ता पहिलीपासून कंटिन्यू करायचं असं ठरवलं गेलं. परंतु मी ज्या पद्धतीने तिथे मी ज्या पद्धतीने रस घेऊन सगळं शिकलो, सो मला अगदी दुसऱ्या दिवसापासूनच इयत्ता पहिलीमध्ये बसवलं. आणि मला आजही आनंद होतो या गोष्टीचा सांगण्यासाठी की मी पहिल्या 2 दिवसात इंग्रजी आणि मराठी ब्रेल लिपी शिकलो. त्याच्यानंतर पुढच्या 4 ते 5 दिवसात मी अबॅकस वरती बऱ्याच ठिकाणी गणित पाठी असते खिळ्यांची, आणि काही ठिकाणी खूप आव्हानात्मक गोष्टी आहेत खरं तर इतक्या कमी दिवसात. अगदी नाही, पण कसं असतं की आपल्या प्रत्येक ब्लाइंड मध्ये ही एक जिद्द असतेच की तुम्ही जर एखादी गोष्ट चिडीने करणार असाल, भले ती चांगली असो कुठल्याही पद्धतीने असो, जी येत नाही म्हटल्यावरती जेव्हा आपण ती चिडीने करायला जातो 100% आपलं लक्ष त्याच्याकडे जास्त असतं. आणि त्याच्यामुळे ती गोष्ट मला शक्य झाली. आणि मी अबॅकस ही गोष्ट देखील 2-3 दिवसात मी बेरीज वजाबाकी 1 ते 100 वगैरे मोजणं, अशा बऱ्याच गोष्टी मी करू शकलो. आणि मग तिथून माझा शाळेमधला प्रवास सुरू झाला. आणि मग शाळेत असताना बऱ्याच गोष्टी मला नवीन नवीन शिकायला मिळत होत्या. त्याच्यामध्ये आपलं क्ले मॉडेलिंग असेल, मी प्रत्येकाला इथे ब्लाइंड व्यक्तींना माहिती असेल की क्ले मॉडेलिंग आहे. त्याच्यानंतर आम्हाला सुतारकाम होतं, तर सुतारकामाची पण मला खूप आवड होती, मातीकामाची आवड होती, हस्तकलेची आवड होती. अनेक शाळेला पारितोषिकं मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन मिळवून दिली. आणि तिथून जी काही प्रगती होत गेली ती साधारणतः सलग मी पहिला नंबर तर मी 7वी-8वी पर्यंत सोडलाच नाही, इयत्ता पहिलीपर्यंत. आणि मला सांगायला नेहमी आनंद होतो या गोष्टीचा की लोकांना शिक्षणात नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं, मला शिक्षणामध्ये मिळालं होतं. म्हणजे इयत्ता 2रीत गेल्यानंतर 1 वर्षाची संपूर्ण एक्झाम घेऊन मला लगेच त्याच जुलै महिन्यात 3रीत बसवलं गेलं, 3रीतून 4थीत, असं मी एका वर्षी 2 वर्ग पूर्ण केले. आणि माझ्या वयाची थोडीशी गॅप कमी करण्यात आली होती. आणि अशा पद्धतीचं ऍक्च्युली अनेक हँडिकॅप शाळेमध्ये सुविधा दिली जाते. तुमचं शैक्षणिक उपक्रम सुरू असताना नेमकं तुमच्या मनात जे होतं, लहानपणापासून तुम्हाला टेक्नॉलॉजीचं वेड होतं, वस्तू बनवण्याचं किंवा काहीतरी नवीन शोधण्याचं, याला सपोर्ट नेमका कसा झाला मग शैक्षणिक हे घेत असताना? अगदी ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी माझं हॅपी होम मध्ये ऍडमिशन झालं आणि माझ्याकडे माझी जी होणारी प्रगती वगैरे आहे त्याच्यात एक असं पालकांना सांगितलं गेलं की एवढा हुशार विद्यार्थी आहे तर मग तुम्ही एवढी वर्ष घरी बसवून का ठेवलात. सो त्या पालकांना ओरडायला लागले. मग पालकांनी सांगितलं की आम्ही अमुक अमुक गावात राहतो, आम्हाला शाळेबद्दलची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे आम्हाला इतका उशीर झालेला आहे. सो त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आता आलात, उत्तम आहे की ह्याला आपण कंटिन्युअसली उद्यापासूनच करूयात शाळेमध्ये. परंतु तेव्हा त्यांनी एक गोष्ट जी काही सांगितली ती गोष्ट फार महत्वाची होती आणि प्रत्येक पॅरेंट्स काळजीपोटी ती पाळत नाही, जी माझ्या पालकांनी पाळली. ती अशी गोष्ट होती की तुम्हाला प्रत्येक हँडिकॅपच्या ब्लाइंड व्यक्तींच्या शाळेमध्ये सांगितलं जातं की तुमचं मूल जर एखादी वस्तू बघत असेल हात लावून तर त्याला तुम्ही अडवू नका, त्याला ती गोष्ट प्रत्यक्ष बघू द्या, त्याला जिथे कुठे जातोय तर त्याला जायला अडवू नका, त्याला जाऊ द्यात, ते प्रत्यक्ष अनुभव घेऊ द्यात. आता हीच गोष्ट माझ्या पालकांनी लक्षात ठेवली की आपल्याला कसं असतं की कधी कधी आपल्याला माहिती असतं की अज्ञानच चूक असतं, तर तशी गोष्ट
अज्ञानात सुख असतं ही जी गोष्ट आहे ना, ही मला खूप फायदेशीर गोष्ट ठरली. कारण बाकीच्या एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला कसं जगवायचं हे माहितीच नसल्यामुळे जे समोर सांगतायत त्यांचंच ऐकायचं हा भाग असल्यामुळे मी घरामध्ये ज्या ज्या गोष्टी करत होतो तर मला मुळातच घरात कुठल्याही गोष्टीला अडवलं गेलं नाही. हे फायद्याचं ठरलं. हे खूप फायद्याचं ठरलं. कारण कसं आहे की घरात ट्यूबलाईट रिपेअर केली, ट्यूबलाईट वडिलांनी रिपेअरला काढली तर ती कशी करायची आहे, कुठली वायर कुठे जाते हे प्रत्यक्ष मी हात लावून बघायचो. वडील मला समजावून सांगायचे की ही वायर इथे जाते, ही बरं त्यांनाही ही गोष्ट माहित नाही की त्या वायर ट्यूबलाईट पेटणार नाही एवढंच माहितीये, पण त्याचं मेकॅनिझम माहित नाही, फक्त रिपेअर करता येते एवढंच. पण मला प्रश्न पडायचे मग ही इथेच का, मग इथे नाही तर आणखी काय होतं, किंवा त्याचा स्टार्टर नसेल तर विदाऊट स्टार्टर आपल्याला ट्यूब लावता येऊ शकते का. पण मी घरामध्ये एकदा ट्यूबलाईट बंद पडला होता, स्टार्टर नव्हता आणि स्टार्टर लावायला पैसेही नव्हता, म्हणजे दुकान उघडं नव्हतं, दुकानात स्टार्टर नव्हता. मग अशा वेळी काय करायचं, तर पर्यायी मी एक युक्ती लढवली होती की स्टार्टरच्या ज्या 2 कनेक्शन असतात त्याच्यात वायर घातल्या आणि स्पार्क करून बघितलं, तर स्पार्क करून विदाऊट स्टार्टर मला ट्यूब पेटवता आली. पण ती ट्यूब पेटवल्यानंतर जेव्हा आपण पुन्हा बंद करतो तेव्हा ती पुन्हा स्पार्क करावी लागते तरच ती पेटू शकते, अदरवाईज पेटू शकत नाही. मग मला लॉजिक कळलं की अरे हे जे बल्ब आहे हे फक्त चालू बंद करण्याचं काम करतं. मग मी त्याचाच वापर, तेच जे स्टार्टर जो असतो तो स्टार्टर एका तोरणाच्या सिरीजमध्ये लावून बघितला तर तोरण चालू बंद व्हायला लागले, की एक कंटिन्यू चालणारं तोरण आहे ते चालू बंद होतं. असे वेगवेगळे प्रयोग करून करून मी ह्या कलेकडे वळत राहिलो. पण दरम्यानच्या काळात मला म्हणजे शाळेमध्ये आवड जी निर्माण झाली होती, क्ले मॉडेलिंगची आवड निर्माण झाली प्रचंड. मी खेळण्यामध्ये मला धावणं, रशी उड्या वगैरे ह्या पद्धतीचे खेळ मला जास्त आवडायचे. क्रिकेट मला तसाही मुळातून जास्त आवडत नसल्यामुळे मी कधी त्याच्यात जास्त रमलो नाही, खेळलो पण खूप रमलो नाही. असं करत करत मी 10वी पर्यंत शाळा झाली आणि 10वी पर्यंत शाळेत होत असताना 8वी 9वी 10वी हे जे काही आमचे शाळेचे वर्ष आहेत या वर्षात अनेक मुलांना रेडिओ रिपेअर करून देणं किंवा त्यांचे रेडिओ ट्युनिंग करून देणं, नीट खरखरत असतील तर ते क्लिअर करणं. बऱ्याच वेळा बघा आपण व्हॉइस कमी जास्त करत असताना जात होता, दुसरीकडे मित्रांना सपोर्टही मदतही होत होती. आणि ह्याच्यात मला सांगण्यात आनंद या गोष्टीचा होतो की आमच्या शाळेमध्ये एक साधं चॉकलेटचं कागद रॅपर्स देखील घ्यायला परवानगी नव्हती. पण मी 8वीत म्हणजे जर आता काही हॅपी होमची लोक ऐकत असतील जी पदावर आहेत तर ती खरंच हे होतील की माझ्याकडे इयत्ता 8वी 9वी 10वी हे 3ही वर्ष माझ्या कपाटामध्ये सोल्डरिंग आयर्न, सोल्डरिंग तार, त्याची पेस्ट, ह्या गोष्टी रेडिओच्या वायरी तुटल्यानंतर लावण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या या माझ्या कपाटात कायम असायच्या. आणि कोणाचाही रेडिओ काय असेल तर मी तो रिपेअर करून द्यायचो. याच्यामध्ये कसं व्हायचं की मुलांना मी सांगण्याची माझी एक पद्धत होती, बाय रे तुला बाहेर किती रुपये खर्च येतोय, 35 रुपये का 50 रुपये खर्च येतो ना, ठीक आहे वायरच लावायचे ना, समोरचा 50 रुपये घेणार ना, मला तू काही नको देऊस, मला रेडिओ दे फक्त. कारण का मला अनुभव हवा होता की मला ती गोष्ट बनवता येते की नाही. बरोबर. सो असं करत 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 मी 10वी पर्यंत, 10वी नंतर मग मी कोणाच्या टेप रेकॉर्डर रिपेअर कर, 11वी 12वीला मी रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि रुईया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना डोक्यात खरं म्हणजे 10वी नंतर शिकायचं असं काही डोक्यात अजिबात नव्हतं. कारण माझ्या वडिलांची नोकरी मी लहान असतानाच गेली. ते सरकारी कचेरीत कामाला होते, गव्हर्नमेंटमध्ये कामाला होते. आणि काही गोष्टींमध्ये काही गोष्टींचे आळ येणं किंवा काही गोष्टींमध्ये लोकांनी फसवणं या काही गोष्टींमुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे जसं प्रायव्हेट जॉब कधीही जाऊ शकतो तसा सरकारचाही जॉब कधीही जाऊ शकतो. त्यामुळे नोकरी ही गोष्ट विश्वासार्ह नाही. व्यवसायाकडे तुमचा कल होता असं म्हणू शकतो. म्हणजे नोकरी ही गोष्ट विश्वासार्हच नाही, मग ती सरकारी असो ती कुठली असो ती कधीही जाऊ शकते असं डोक्यात असल्यामुळे शिक्षणात करत असताना माझ्या डोक्यात एक होतं की मला कुठेही नोकरी करायची नाहीये, मला जे काय करायचंय ते व्यवसाय करायचा आहे. मला उलट मी कोणाकडे कामाला राहण्यापेक्षा माझ्याकडे लोक कामाला असतील असं मी लहानपणापासून स्वप्न बघायचो. त्यामुळे शिकत असताना आपण जे शिकतोय, बऱ्याच वेळा 10वीत वगैरे आपल्याला जेव्हा इंग्रजी शिकवलं जातं तेव्हा तुम्ही मुलाखत कशी द्याल, इंटरव्ह्यू कसं द्याल ह्याचं शिक्षण द्यायचं, पण माझं लक्ष त्याच्यात कधी नसायचं. त्याच्याऐवजी माझ्या डोक्यात हे असायचं मी समोरची इंटरव्ह्यू कशी घेईन, समोरच्याकडनं मला काय प्रश्नांची उत्तरं अपेक्षा आहेत, समोरच्या व्यक्तीची मला काय क्वालिटी अपेक्षित आहे, ह्या पद्धतीचा माझा विचार डोक्यात यायचा. त्यामुळे शिक्षणाकडे बघताना पण मी कधीच इंटरव्ह्यू मला द्यायचा आहे किंवा मला कुठेतरी पास व्हायचं आहे ह्या पद्धतीने मी कधीच कुठला अभ्यास नाही केला. पण अभ्यास नाही केला असं म्हणण्यापेक्षा मला नवीन नवीन गोष्टी
शिकून घेणं हे पहिल्यापासून आवडत असल्यामुळे मी म्हणजे मी 10वीत असताना मला जानेवारी महिन्यात अक्षरशः खूप ताप आला, कंटिन्यू 2-3 महिने ताप होता मला. आणि ताप असताना पण मी अभ्यास न करता, म्हणजे अभ्यास जो काही शिक्षकांनी शिकवलाय तो, आणि मी जानेवारी महिन्यात जो काही अभ्यास केला असेल तेवढ्या पुरतं जे काय होतं तेवढ्या जोरावरच मी बोर्डाची परीक्षा देऊन मला 65% मिळाले. कारण बोर्डाचे एक्झाम देऊन यायचो आणि मी वर्ग आमच्या डॉमेट्रीमध्ये जाऊन झोपायचो, कारण मला बसताही येत नव्हतं, इतकं ताप यायचा. त्यामुळे तेव्हा मला कळलं की नाही, आपल्याकडे जर आपण पहिल्यापासून कुठेही वेळ न वाया घालवता जेव्हा जेव्हा शिक्षक सांगतात तेव्हाच ती गोष्ट केली तर आपल्याला एक्स्ट्रा वायफळ वेळ द्यावा लागत नाही. हे मी जेव्हा मला कळलं तेव्हा मी 11वी पासून पण हीच गोष्ट केली की वर्गात शिकवलं की लक्षपूर्वक ऐकायचं आणि मग त्याच्या नोट्स वगैरे एकदा उतरवून झाल्या, डोक्यात फिट झालं की मग आपला छंद आणि आपण जसं एखादा आपल्याकडे जसा की बरेचसे आपले कलाकार जे आहेत ते म्युझिकमध्ये आहेत तर यांना प्रत्येकाला म्युझिकमध्ये ही गोष्ट आवडते की बाबा ते महिने किंवा तासन तास दिवसाला रियाज करत असतात. तर तसं इलेक्ट्रॉनिकची माहिती मिळवणं हा एक माझ्यासाठी एक रियाज होता. आणि काय होतं की मी जेव्हा गावी वगैरे जायचो तेव्हा माझ्या आजूबाजूला जी काही रिपेअरिंग करणारी लोक आहेत जी शिकलेली आहेत इलेक्ट्रॉनिकमध्ये, त्यांना मी वेगवेगळे प्रश्न विचारताना आनंद वेगळा, एक नवल वाटायचं की ह्याला दिसत नाहीये, याला हे प्रश्न का पडतात, ह्याला ह्या वस्तूचं नाव कसं माहितीये. मग त्यामुळे ते लोक ती मला माहिती सांगायची आणि ती माहिती सांगितल्यामुळे ना माझा एका अर्थी तो अभ्यास व्हायचा. आणि मग असं करता 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 मी 12वी नंतर मग मी इलेक्ट्रॉनिकमध्ये काहीतरी शिकावं म्हणून मग मी पुढे ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न केला. मला वेगवेगळ्या कॉलेजने नाकारलं की ब्लाइंड व्यक्ती आहे, तुम्ही इलेक्ट्रॉनिकमध्ये कसं काय शिकणार, हे इलेक्ट्रिक गोष्टी वापरणं हे ब्लाइंडसाठी तेवढं शक्य नाही. मी म्हटलं अहो मला अमुक गोष्टी करता येतात, मला सोल्डरिंग पण करता येते, मी स्वतः ते तंत्र माझ्यासाठी मी विकसित केलंय, मला करता येतं, तरी देखील मला कुठेही ऍडमिशन दिलं नाही. सो आणि ब्लाइंडला बऱ्याच कॉलेज सायन्सला देखील ऍडमिशन देत नाहीत, खूप कमी ठिकाणी सायन्सला ऍडमिशन दिलं जातं किंवा खूप कमी ठिकाणी कॉमर्सला ऍडमिशन दिलं जातं. मग असं असताना मग मी विचार केला चला प्लेन ग्रॅज्युएशन करूयात, पुढचं पुढे बघू म्हणून मग प्लेन ग्रॅज्युएशन करायचा सुरुवात केली. त्या दरम्यान कम्प्युटर शिकलो. कम्प्युटर शिकत असताना पण एक गोष्ट हे होती की मला ब्लाइंडसाठी जे क्लासेस चालतात MSCIT, कारण तेव्हा MSCIT नुकताच सुरू झाला होता ब्लाइंडसाठी. सो MSCIT जे क्लासेस चालतात तिथे एक गोष्ट प्रकर्षाने होती की ज्याला इंग्रजी नीट येतं त्यालाच ऍडमिशन द्यायचं, व्यतिरिक्त व्यक्तीला ऍडमिशन द्यायचं नाही. म्हणजे भाषा ही गोष्ट मला तिथे अडचणीची आली आणि डोक्यात एकच गोष्ट म्हणजे तेव्हा पण होती, भाषा का इथे अडचणीची यावी, जी गोष्ट कम्प्युटरलाच कळत नाही, म्हणजे थोडक्यात कोणतीही भाषा संगणकाला कळत नाही, त्याला 0 आणि 1च कळतं. मग इथे आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम आपल्याला काय यावा. मग मी ठरवलं की नाही, आपल्याला कम्प्युटर शिकूनच दाखवायचं आहे. म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत जेव्हा मी एक महिना 1.5 महिना गावी असायचो त्याऐवजी इयत्ता 14वीला असताना मी डिक्लेअर केलं घरी जाऊन की यावर्षी मला दिवाळीची सुट्टी फक्त 5च दिवस आहे, मला मुंबईला जावं लागणार. आणि मी असं सांगून मी मुंबईला आलो. रुईया कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन असल्यामुळे मी रुईया कॉलेजमध्ये सेल्फी सेंटरची लॅब होती, त्या लॅबमध्ये रोज सकाळी जायचो 9 वाजता आणि कम्प्युटर चालू केला की ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, अशी ह्या कमांड काय, ह्याला काय, अशी कमांड कशी द्यायची, ती कमांड कशी द्यायची, असं विचारून मी कंटिन्युअसली 2 ते 3 दिवस सलग संगणक वापरत होतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 7. आणि बेसिक कम्प्युटर जे 3 महिन्यात शिकवतात ते मी 3 दिवसात पूर्ण शिकलो. आणि हे बघितल्यानंतर 15वी मध्ये मला कॉलेजने कम्प्युटर टीचर ट्रेनिंगचं ऍडमिशन मिळवून दिलं. हे सगळं झाल्यामुळे मी कॉलेजतर्फे कम्प्युटर टीचर ट्रेनिंगचा कोर्स केला आणि तो कोर्स केल्यानंतर मी रुईया कॉलेजमध्ये 1 वर्ष शिकवलं. मी बॅचलर इन मास मीडिया ह्या वर्गामध्ये मी बेसिक युनिकोड आणि मराठी टायपिंग वगैरे शिकवत होतो कम्प्युटरवरती. आणि जावा इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वगैरे जावा लँग्वेज वगैरेचं बेसिकली शिकवत होतो. आणि मग ते असताना सगळ्यात नवलाची गोष्ट ही होती की मी जेव्हा सुरुवातीला काही 7 ते 8 दिवस लेक्चर घेतले तर तिथल्या कुठल्याही बीएमएमच्या व्यक्तीला हे माहित नव्हतं की मी टोटली ब्लाइंड आहे. त्यांना असं वाटायचं की यांना दिसतं, काहीतरी डोळ्याचं आत्ता ऑपरेशन झालं असेल आणि म्हणून हे चष्मा लावतात असं त्यांना वाटत होतं. पण नंतर त्यांना कळलं की अरे हे टोटली ब्लाइंड आहेत. मग टोटली ब्लाइंड असल्यावरती एवढा शिकवतो म्हटल्यावर मुलांचा आणखीनच जास्त चांगला रस आहे. आणि पुढची 2 वर्ष मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला या कॉलेजमध्ये डोळस व्यक्तींचा. म्हणजे मी
एकटा पूर्णपणे आरामात 100 ते 150 लोकांचा वर्ग कम्प्युटरचा सांभाळत होतो. हे शक्य झालं सागर होतं. पाटील सर, खरं तर जिथे जिथे तुम्हाला व्यवस्थेने नाकारलं, जिथे जिथे तुम्हाला व्यक्तीने नाकारलं, तिथे तिथे तुम्ही जास्त तीव्रतेने पुढे गेलात असं एकंदरीत प्रवासावरून दिसून येतं. कारण मला जर कोणी नाकारत असेल तर मी अधिक मेहनत घेऊन ते करूनच दाखवेल. ही जिद्द अगदी बालपणापासूनच तुमच्यात होती आणि बहुधा त्याचंच हे सगळं फळ आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. आज तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये इतके पुढारलेले आहात, तर हा प्रवास नेमका कसा सुरू होतो मग? टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात तुम्ही जे काम उभं केलंय. ओके, जेव्हा मी 13वी-14वीला होतो तेव्हा आमच्या इथे म्हणजे ब्लाइंड साठी, पार्शली व्यक्तींसाठी वगैरे एक पहिल्यांदा कम्प्युटर हार्डवेअरिंगचा कोर्स जीटेल वाल्यांनी सुरू केला होता आणि जीटीएल वाल्यांनी सुरू केला होता, जीटीएल वाल्यांनी सुरू केला होता. आणि तिथे मी ऍडमिशन साठी गेलो, तर नंतर मला तिथे कळलं की अर्थातच तिथे आमच्या शाळेतला एक मित्र होता, पण तो स्पष्टपणे म्हणाला की हा पार्शलीलाच करता येईल, डोळस व्यक्तीला करता येणार नाही, सायटेड व्यक्तीला करता येणार नाही. ब्लाइंड व्यक्तीला करता येणार नाही, हा फक्त पार्शलीलाच करता येऊ शकतो, टोटली ब्लाइंडला करता नाही येऊ शकत. म्हटलं असं का? असं नाही व्हायला पाहिजे. तर तिथे मला राग आला. म्हटलं का नाही येणार? अरे म्हटलं मी टीव्ही रिपेअरिंग करतोय, रेडिओ रिपेअरिंग करतो, कम्प्युटर काय एवढी मोठी गोष्ट आहे? त्यात तर खूप गोष्टी सोप्या असतात असं मी ऐकून आहे. नाही म्हणे येणारच नाही. त्याने ऐकून काही घ्यायचा प्रयत्नच केला तिथल्या टीचरने. म्हटलं ठीक आहे, तुला मी शिकवूनच दाखवतो. आणि एका अर्थी तो मित्रच असल्यामुळे मी आरेतुरेची भाषा बोलून तिथून निघून आलो. म्हटलं मी तुला शिकूनच दाखवतो, कसं नाही शिकतायत ते बघतो मी. आणि ते जेव्हा मी आलो आणि नंतर मग एक आमचा मित्र आहे जो सेल्फियन सेंटर चालवायचा, विशाल पवार नावाचा, तर त्याने थोडीशी हिंमत केली आणि कम्प्युटर वगैरे उघडून तो शिकवण्याचा प्रयत्न आम्हाला केला आणि आम्हाला ते यायला लागलं. अच्छा. आणि यायला लागलं म्हटल्यावरती नंतर एक बेसिकली गोष्ट अशी होती की कम्प्युटरमध्ये असणाऱ्या स्टार्ट आणि रिस्टार्टच्या ज्या वायरी आहेत, स्टार्ट रिस्टार्टच्या आणि समोर फ्रंट एलईडीच्या वगैरे लोडिंग एलईडीच्या वायर्स, त्या सगळ्या सेम असतात. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण ह्या ज्या वायरी असतात त्या खूप सेम असतात. ह्याला तुम्हाला डोळस व्यक्तीला विचारावं लागतं की त्या वायरीवर काय लिहिलंय, त्याशिवाय तुम्हाला ते करता येत नाही. असं असल्यावरती म्हटलं इथे पण डोळस व्यक्ती का लागावी आपल्याला? म्हणून मग मी याला पर्यायी ऑप्शन काय, ह्या ऑप्शनच्या शोधात असताना मला एक ऑप्शन मिळाला, कंटिन्युटी टेस्टर. म्हटलं कंटिन्युटी टेस्टरने आपण बटन्स चेक करू शकतो आणि हे बटन्स चेक करून आपण ती वायर त्या जागेवर लावू शकतो. हे कळल्यानंतर मला लक्षात आलं की कंटिन्युटी टेस्टरने एक ज्याला प्रकाश दिसतो ब्लाइंडला तो व्यक्ती कंटिन्युटी टेस्टर वापरू शकतो, पण व्हॉट अबाउट टोटली ब्लाइंड? मग त्या कंटिन्युटी टेस्टरमध्ये मी सुरुवातीला मोबाईलचा व्हायब्रेटर बसवला आणि मोबाईलचा व्हायब्रेटर बसवल्यानंतर एक डोक्यात गोष्ट आली की व्हायब्रेटरला बॅटरी जास्त लागते, मग अजून पर्याय काय? मग मी तिथे बझर बसवला आणि मग बझर आणि व्हायब्रेटर असं मिळून एक मी यंत्र तयार केलं, सगळ्यात पहिलं गॅझेट ऍक्सेसेबल, की जिथे मी कॅबिनेटच्या सगळ्या वायरी एकत्रच लावेन आणि ते लावल्यानंतर त्या 3 वायर्स असतात, त्या 3 वायरी मग माझ्या इन्स्ट्रुमेंटला लावेल आणि नंतर मग मी कॅबिनेटचं एक एक बटन दाबत जाईल. जे बटन दाबेन तिथे बझर वाजतो का व्हायब्रेट होतं, त्या सेन्सने मला कळेल की मला स्टार्टिंगची वायर कोणती आहे आणि रिस्टार्टची वायर कुठली आहे आणि स्टार्टची वायर कुठली आहे हे मला कळेल. आणि उरलेली ऑब्व्हियसली एलईडीची असणार आहे. अशा पद्धतीने मी पहिलं गॅजेट तयार केलं आणि मग हे केल्यानंतर मग डोक्यात आलं की अरे असं तर करू शकतो. मग मी कम्प्युटर हार्डवेअरिंगचा पूर्णपणे कोर्स केला. त्याच्यानंतर मला सोल्डरिंग थोडंफार येत असल्यामुळे मी चिप लेव्हलिंगचं पण हार्डवेअरिंग शिकलो. चिप लेव्हलिंगचं हार्डवेअरिंग म्हणजे कम्प्युटरमध्ये असणाऱ्या ज्या मदरबोर्डवर असणाऱ्या आयसीज आहेत किंवा छोटे छोटे कॅपॅसिटर्स आहेत ते काढून तुम्ही चेंज करायचे आणि कीबोर्ड तुमचा जो मदरबोर्ड आहे तो रिपेअर करायचा. अशा पद्धतीचं काम मी सुरू केलं आणि गंमत अशी झाली या सगळ्या गोष्टींमध्ये मला ते यायला लागलं. त्यानंतर मग एक गंमत अशी झाली की अनेक लोकांचे चायनीज रेडिओ असायचे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डायग्राम नसतो. वायर कुठे लावायची काय असं काहीच लिहिलेलं नसतं. एकदा यूज अँड थ्रो, थोडक्यात यूज अँड थ्रो अशाच उद्देशाने आपल्याकडे बऱ्याचशा चायनीज वस्तू येत होत्या आणि बरेचसे डोळस व्यक्तींकडे जे रिपेअरिंगला गेले रेडिओ म्हणा किंवा छोटासा टेप रेकॉर्डर म्हणा, तर ते रिपेअर होणार नाहीत असं परत यायचे. मग रिपेअर होणार नाहीत परत यायचे म्हटल्यावरती असे रेडिओ माझ्याकडे यायचे आणि आपल्याला काय हात लावून डायग्राम आपल्याला जर डोळ्याने दिसतच नाही म्हटल्यावरती
त्या पीसीबी वरती काय बरोबर. लिहिलंय आणि काय नाही याचा काही संबंधच नाही आपल्याला, गरजच नाही. संबंधच नाही. त्यामुळे हा. कुठला स्पेअर पार्ट कुठे लावला हे बघूनच मी तो रेडिओ रिपेअर करायचो. आणि अशा पद्धतीने मग माझं मार्केटमध्ये नाव यायला गेलं की डोळस व्यक्तीला जे जमत नाही ते हा हा. करतो, त्यामुळे जे डोळस व्यक्तीला क्या जमत बात. नाही असेच रेडिओ माझ्याकडे यायला लागले. आणि मग काही मेकॅनिकल त्यांना जमत नसणाऱ्या गोष्टी माझ्याकडे पाठवायला लागले. असं असताना पाठवायला लागले. मी मगाशी म्हटलं की जसं मी इथे रुईया कॉलेजमध्ये मी 2011-2012 बॅचलर इन मास मीडिया शिकवत होतो. दरम्यानच्या काळात मी कम्प्युटर हार्डवेअरिंगचा कोर्स केल्यानंतर डोक्यात एक व्यवसायाचीच धुंदी होती की नाही आपण व्यवसाय सुरू करू, कम्प्युटर बनवून लोकांना विकूयात. मग इथे पण काय व्हायचं की लोक माझ्याकडनं कोटेशन घ्यायचे आणि कोटेशन घेतल्यानंतर ते कोटेशन तिच्याकडनंच बनवून घ्यायचे, माझ्याकडनं नाही बनवायचे. कारण त्यांना ही भीती असायची की हा तर ब्लाइंड आहे, एवढी मोठी रक्कम याच्या ताब्यात कशी काय द्यायची, याच्यावर कसा काय विश्वास ठेवायचा, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करायची, हा त्यांच्याकडे खूप मोठा प्रश्न असायचा. सो त्याच्यामुळे फक्त माझे मित्रमैत्रिणी आणि आमचे शिक्षक यांनी माझ्याकडनं कम्प्युटर्स बनवून घेतले. परंतु नातेवाईक, गाववाले, इतर ओळखीचे, आजूबाजूचे अशा कुठल्याही व्यक्तीने त्यावेळी माझ्याकडनं कम्प्युटर्स घेतले नव्हते. त्यात माझ्याकडनं माहिती घ्यायची आणि दुसऱ्याकडनंच विकत घ्यायचे. पण मला वाईट वाटायचं, पण म्हटलं ठीक आहे हेही दिवस जातील असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. आणि जेव्हा माझं MA कम्प्लीट झाल्यानंतर मी मराठी सॉफ्टवेअरने बोलायचं कसं, म्हणजे तुम्हालाही आत्ताही अनुभव असेल की आपलं मराठी सॉफ्टवेअर खूप ठिकाणी चुकीचे शब्द उच्चार करतो. तर ते चुकीचे शब्द उच्चार होऊ नयेत यासाठी नेमकं काय करायचं. मुळात त्यावेळी मराठी सॉफ्टवेअर बोलणारे नव्हतेच. मी जेव्हा 2000 खूप मोठ्या प्रमाणात काहीच नव्हतं तेव्हा मी सिडॅक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये माझ्या अंडर जवळ 20 लोकांची टीम होती, सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांची, की जे मी त्यांना गाईड करायचो सॉफ्टवेअर कसं असलं पाहिजे, त्याने कसं बोललं पाहिजे, त्याच्या कमांड्स काय असल्या पाहिजेत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलायचो. आणि मी सिडॅक सॉफ्टवेअर सोबत अशा एका ऑपरेटिंग सिस्टीमचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. तिथेही मी जॉब नाही केला, ते मला जॉब ऑफर देत होते, मी तिथेही जॉब नाही केला. त्यांच्यासोबत मी कॉन्ट्रॅक्ट केलं, 2 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं आणि ऍक्सेसिबल लिनक्स फॉर व्हिज्युअली चॅलेंज नावाची एक ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली, ज्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ब्लाइंड साठी लागणाऱ्या A to Z गोष्टी आहेत, A to Z. मग तुम्हाला व्हॉइस इंटू ब्रेल, ब्रेल इंटू व्हॉइस, व्हॉइस इंटू तुम्हाला हे टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचंय, टेक्स्ट मधलं ब्रेल मध्ये कन्वर्ट करायचंय, टेक्स्ट मधलं व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचंय. सर्व तुमच्या अभ्यासातल्या बेसिक गरजा त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पूर्ण केलेल्या आहेत. ही ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला बेसिक इन्स्टॉलिंग पासून सगळं तुम्हाला स्वतः विदाऊट हेल्प करता येतं, कारण पीसी मध्ये बूट केल्यापासून ती बोलायला सुरुवात होते. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही केल्या होत्या. आणि तेव्हा मग आम्ही नॅब असेल किंवा कमला मेहता आहे, हॅपीओम आहे किंवा फेडरेशन आहे, ह्या संस्थेच्या वेगवेगळ्या संस्था चालकांचे जे काही कम्प्युटर ऑपरेटर्स आहेत किंवा त्यांच्याकडे कम्प्युटर ट्रेनर आहेत, अशा लोकांना मी सिडॅक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 2-3 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. 20-20 दिवसाचं ते ट्रेनिंग असायचं, ते ट्रेनिंग दिलं. आणि ते ट्रेनिंग चालू असताना माझ्या मुलाखती वेगवेगळ्या याच्यामध्ये मिड डे मधून झाल्या किंवा नवा काळ, लोकसत्ता, त्याच्यानंतर आकाशवाणीवरनं झाली या संदर्भातली मुलाखत. सो त्याची दखल जेव्हा मीडियाने घेतली तेव्हा बऱ्याच अर्थी चित्र पलटलं. म्हणजे जी लोक माझ्याकडनं फक्त कोटेशन आणि माहिती घ्यायची ती लोकांकडनं कोटेशन घेऊन माझ्याकडनं कम्प्युटर बनवायला लागले, असं एक उलट चित्र झालं. हे 2013ची गोष्ट. हा, आणि हे झाल्यावरती मी म्हटलं हीच खरी आपल्याला व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी आहे. मग मी 24 एप्रिल 2013ला माझा स्वतःचा व्यवसाय रजिस्टर केला, गव्हर्नमेंट रजिस्टर केलं. आणि मी माझं स्वतःची एक छोटीशी फर्म सुरू केली मित्रासोबत, आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप ह्या नावाने. आणि मग तिथून माझा जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा एक बेसिक अडचण डोक्यात येत होती की मी तर करतोय, मी तर पोचलो या टप्प्यापर्यंत, पण व्हॉट अबाउट अदर ब्लाइंड्स, या क्षेत्रामध्ये इतर ब्लाइंड पण यायला हवेत. मग त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं, ह्यासाठी मी 2 वर्ष झटपट करत होतो, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं सर्च करत होतो, पण विशेष काही लाभत नव्हतं. मग आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, ह्या उद्देशातून मी एक टप्पा पूर्ण करायचा असं ठरवलं. आणि मग ब्लाइंडला हाताळता यावेत अशा प्रकारचे मी टेस्टर बनवला. पहिला सर्वप्रथम टेस्टर डेव्हलप केला की नॉर्मल टेस्टर सारखा टेस्टर आहे की ज्या टेस्टरमध्ये डोळस व्यक्तीच्या टेस्टरमध्ये एक निऑन बल्ब पेटतो, आपल्या टेस्टरमध्ये बल्ब न पेटता बजर वाजतो. हे पहिलं सक्सेस झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण बेसिक पोचलो, आता पुढे. मग हे टेस्टर वापरताना मी अनेक माझ्या 1-2 मित्रांना बघत की हे टेस्टर घ्या, बघा ह्या व्यक्तीला गोष्ट शॉक लागते का नाही लागत का.
मग अभ्यास करताना एक गोष्ट कळली की शॉक लागतो किंवा नाही हे कळेल बरोबर आहे, पण ती वस्तू नेमकी ठेवली आहे ह्याचं कन्फर्मेशनच नसेल तर त्या व्यक्तीला शॉक लागेलच ना, त्याचा आकारमान माहित नसेल तर. बरोबर. मग काय करायचं? अर्थात. मग मी करंट नॅव्हिगेशन टेस्टर असं एक इन्स्ट्रुमेंट बनवलं जे तुमच्या लाईटच्या बोर्डच्या भोवताली फिरवलं तरी तुम्हाला ते सांगू शकतं की तुमच्या बोर्डचा आकार किंवा तुमच्या बोर्डमध्ये कुठल्या भागाला सप्लाय आहे. कुठेही बोर्डला टच न करता तुम्ही हे बघू शकता. अशा प्रकारचं एक करंट नॅव्हिगेशन टेस्टर बनवलं की जे तुम्हाला लाईन टेस्टर म्हणून काम करता येतं, जे तुम्हाला टेस्टर म्हणून काम करता येतं, तुम्हाला वायर कुठे ब्रेक आहे किंवा नाही हे चेक करताना काम करता येतं. असं करत असताना मी म्हंटल चल हे पण होऊ शकतं आपल्याकडे. मग तिसरं गॅजेट आपण बनवायचं तर कुठलं करायचं? तर मग मी आमच्याकडे मी माझं गाव अलिबाग आहे आणि तिथे रेवस नवखार हे माझं प्रॉपर गाव. तर रेवस नवखार मध्ये काय व्हायचं की आठवड्यातून बऱ्याच वेळा लाईट जायचा. तर लाईट जायचा म्हटल्यावरती मी माझा सगळ्यात पहिलं लक्ष होतं चार्जेबल गोष्टींकडे, कारण चार्जेबल गोष्टी या खर्चिक असतात. खर्चिक म्हणजे एक तर वस्तू आपण घेतो त्यातली बॅटरी टिकत नाही, सारखी सारखी खराब होते, ती बदलावी लागते. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी आपल्या चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या वस्तू बनवायचं असं एक डोक्यात आणलं आणि मग त्याच्या मागे लागलो आणि एक अशा प्रकारचं एक BMS बॅटरी प्रोटेक्शन सर्किट असं तयार केलं की जे सर्किट तुम्ही तुमच्या बॅटरीला अटॅच केलं तर तुमची बॅटरी ठेवून ठेवून डिस्चार्ज होत नाही. तर झालं कसं की मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जे ब्लाइंड व्यक्तींसाठी मी ऍक्सेसेबल टेस्टर, तसं ऍक्सेसेबल करंट नॅव्हिगेशन टेस्टर हे करत असताना मी जेव्हा बॅटरी BMS वगैरे बनवलं आणि बॅटरी BMS वगैरे करत असताना एक गोष्ट लक्षात आली की जर अशा प्रकारचे मी जे प्रोडक्ट बनवतो हेच जर ब्लाइंडला प्रोडक्ट बनवायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पोलॅरिटी टेस्टर. कारण आपल्याला बॅटरीवरती प्लस मायनस कुठे लिहिलंय हे देखील डोळस व्यक्तीला विचारावं लागणार. तिथे तरी आपण का अडायचं? मग पोलॅरिटी टेस्टर तयार केला. ह्या पोलॅरिटी टेस्टर बनवल्यानंतर एक गोष्ट फायदेशीर झाली की कंटिन्युटी टेस्टर विथ पोलॅरिटी टेस्टर असं झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या बॅटरीचे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण ओळखता येऊ शकतात. अशा प्रकारचं एक गॅजेट तयार केलं आणि 2016ला मी ब्लाइंडसाठी एक प्रॉपर ट्रेनिंग सुरू करायचं म्हणून ठरवलं. अनेक ठिकाणी मी वेगळ्या संस्थांना वगैरे जाऊन भेट दिल्या आणि अशा प्रकारचे आपण करू शकतो वगैरे बघितलं, पण काही विशेष रिस्पॉन्स नाही मिळाला किंवा अनेक लोकांनी रसही नाही घेतला या गोष्टीमध्ये की आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आपण शिकू आणि नवीन क्षेत्रामध्ये काहीतरी जाऊयात. मग मी याला एक पर्याय म्हणून मग स्वतःची एक संस्था रजिस्टर केली जिचं नाव आहे IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट. म्हणजे माझ्या जे बिझनेसचे इनिशियल्स आहेत आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप ह्याचे इनिशियल्स वापरले आणि मी IIG एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट अशी संस्था रजिस्टर केली. कारण का मी जेव्हा कंपनी म्हणून जायचो तेव्हा लोकांना वाटायचं की याला काहीतरी फायदा आहे म्हणून हा आपल्याकडे येतो. असं असल्यामुळे अनेक मला कोणी तिथे विचारायचं नाही, हा म्हणायचं टाळून तुमचा हेतू अतिशय स्वच्छ होता की माझ्यासारखेच इतर ब्लाइंडला सुद्धा या क्षेत्रात रोजगार मिळावा. पण सर हा सगळा विद्युत उपकरणांचा प्रवास केल्यानंतर तुम्ही अखेर अशा एका गोष्टीकडे वळलात की जिला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो, सौर ऊर्जेकडे तुम्ही वळलात. तर याबद्दल आम्हाला सांगा, कारण आमच्या समोर तुमची जी पेहचान आहे, ओळख आहे, तीच मुळात एक सौर ऊर्जेच्या क्षेत्रातली व्यक्ती अशी आहे. तर त्यावर फोकस करा. कसं आहे की मी मगाशी म्हटलं की बॅटरी BMS बनवले, चार्जेबल प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि चांगले चार्जेबल इन्स्ट्रुमेंट जेव्हा मी बनवायला लागलो तेव्हा एक गोष्ट अशी झाली की आमच्याच गावी 2-3 दिवस लाईट नाही आला. आता चार्जेबल प्रोडक्ट्स असूनही वापरता येत नाहीत अशी वेळ आल्यावरती मग याला काहीतरी पर्याय हवा. मग मी सोलारचा स्टडी केला आणि सोलारवरती संपूर्णतः ह्या गोष्टी करायच्या विचारात आलो आणि मग ते करत असताना एक डोक्यात आलं की आपणच आपलं पूर्ण घर सोलारवर केलं तर काय होईल. म्हणून 12 व्होल्ट DC वरती सर्वप्रथम मी माझं घर बनवलं, सोलारवरती कन्वर्ट केलं आणि याचा एक फायदा झाला की हे घर माझं शॉकप्रूफ बनलं. तर 12 व्होल्ट DC म्हटलं साहजिकच त्याला शॉक लागणारच नाहीये. मग काय प्रश्न येतो. असं करत असताना मग मी माझं त्याच्यात एक व्यवसायामध्ये कन्व्हर्जन केलं आणि अनेक सोलार उपकरणं वगैरे मी बनवायला सुरुवात केली. जसं मी 2019 मध्ये भारतातलं पहिलं सोलार सिलाई मशीन लॉन्च केलं, ज्याची लोकसत्ताला वगैरे त्याची ऍड आहे, हे आहे, माहिती आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला मला सांगायला या गोष्टीचा आनंद होईल की आपल्या अपंग लोकांना बऱ्याच वेळा सरकार बूथ देतं, पण त्या बूथवरती बेसिक काही गरजा नसतात. तर त्याच्यामध्ये एक होतं वीज. अनेक लोकांच्या टेलिफोन बूथ जे आता जनरल शॉप म्हणून ओळखले जातात, अशा जनरल शॉपमध्ये वगैरे हेच नसतं, मीटरच नसतो. दिवसभर बिचारा सकाळी
वीजच नसल्यामुळे सकाळी 9 ते किंवा 8 वाजल्यापासून तो व्यक्ती बसतो, संध्याकाळी अंधार झाला की दुकान बंद करतो आणि निघून जातो. सो ह्याला पर्याय निघून म्हणून मग जातो. अनेक मुंबईतले काही बूथ आहेत जे आम्ही सोलार वरती कन्वर्ट करू शकलो. त्याच्यासोबत मग हे सगळं पहिलं पाऊल सोलार वरती बूथ करण्याचं अस्मिता म्हणून एक संस्था आहे जी बोरिवलीलाच आहे. तर त्या संस्थेने मला ती संस्था मला अप्रोच झाली हे सगळं पाहिल्यानंतर, आणि आम्ही त्या संस्थेने सांगतील असे अनेक बूथ आम्ही सोलार वरती कन्वर्जन केले. त्यानंतर मग ते झाल्यानंतर मला काही अनेक पर्सनली लोकांनी कॉन्टॅक्ट केले हँडिकॅपच्या, की जे त्यांना त्यांचे सौर ऊर्जेवरती करायचे होते बूथ. मग याच्यामध्ये एक गोष्ट होत अशी होती की नॉर्मली मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आणि आपण ज्या सोलारवर करतो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये तफावत होती, की एखादी सोलार शिलाई मशीन तर बऱ्याच नॉर्मलमध्ये कुठलीही व्यक्ती करू शकेल सहजरित्या, कारण मार्केटमध्ये त्याच्या वस्तू अवेलेबल आहेत. पण त्याचा खर्च पाहता 60,000 रुपये खर्च होता जेव्हा सोलार शिलाई मशीन करायचं ठरलं तेव्हा. मग मी म्हंटल की असं का, आपण आपल्याकडे काही टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या गोष्टी केल्या तर, म्हणून मी 12 व्होल्ट डीसी वरती ऑपरेट होणारी सोलार शिलाई मशीन स्वतः वाइंडिंग करून तयार केली. आणि गंमत अशी झाली की जिथे नॉर्मली 60-70 हजार रुपये खर्च करून आपली कुठलीही शिलाई मशीन सोलारवर करता येऊ शकते, कुठलीही मोटर सोलारवर करता येऊ शकते, तोच खर्च मी स्वतः मोटर वाइंडिंग केल्यामुळे मला एक फायदेशीर गोष्ट ठरली की मी फक्त 25,000 सोलार शिलाई मशीन बनवू शकलो. आणि 60-70 हजार रुपये खर्च करून जी सोलार शिलाई मशीन फक्त 4 ते 5 तास चालू शकत होती, आणि आपण डिझाईन केलेली सोलार शिलाई मशीन आहे ही 12 तास चालू शकते. व्हेरी गुड, क्या बात आहे. हे खूप मोठं म्हणजे यश म्हणता येईल नक्कीच, कारण एक तर टेक्नॉलॉजी नवीन आहे, सौर ऊर्जेच्या बाबतीत अजून म्हणावी तितकी जनजागृती नाही, आणि एक दृष्टीहीन व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर इतके सारे उपकरण त्या क्षेत्रात सुद्धा बनवते आहे. भविष्य खरं तर सौर ऊर्जेचं असणार आहे. आणि मग पुढे काय तुमचा प्रोग्रेस सुरू आहे या क्षेत्रातला, ही वाटचाल कशी नेणार? छान ऍक्च्युअली प्रश्न आहे. मी त्याच्यात 2-3 गोष्टी एकत्रित समाविष्ट करून घेतो, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता पण आहे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट 2019 मध्ये आम्ही ब्लाइंड साठी सक्सेसफुली 2018 ते 19 मध्ये आम्ही ब्लाइंड साठी सक्सेसफुली कोर्स सुरू केला. 15 दिवसांचा आमचा एक कोर्स असतो, ज्या कोर्समध्ये आम्ही टोटली ब्लाइंडला शिकवतो. त्याच्यामधून आज आपल्याकडे माझ्यासारखेच 3 व्यावसायिक आपण निर्माण करू शकलोय, की जे स्वतःचा संपूर्णतः इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वगैरे बनवून त्या विकण्याचा व्यवसाय करतायत. आम्ही एकूण 20 लोकांना आतापर्यंत सक्सेसफुली ट्रेनिंग देऊ शकलो. 20 पैकी 3 व्यवसाय करतायत. त्यातली 11 जणांना त्यांच्या घरात कुठल्याही प्रकारचा लाईटचा प्रॉब्लेम आला तर इलेक्ट्रिशियनला बोलवायला लागत नाहीये. तो हा 50% यश आहे. आता बघू अजून किती. आता आमच्याकडे कोल्हापूर मधल्या काही बँका वगैरे आमच्या समोर आल्या की त्यांच्याकडे काही हँडिकॅप आहेत, त्या 50-60 हँडिकॅपला आम्ही अशा प्रकारचं ट्रेनिंग घेऊन त्यांचा एक रोजगार निर्माण करून द्यावा. तर ही सगळी आमची प्रोसेस कम्प्लीट झाली आहे. फक्त कोविडमुळे आम्हाला प्रॅक्टिकली तो कोर्स घेता आलेला नाहीये. परंतु आता एक तर मलाही आता म्हणजे मलाही खात्री हे पटलेली आहे की या क्षेत्रात माझ्या व्यतिरिक्त अनेक मी ब्लाइंड या क्षेत्रात मी आणू शकेन. एवढे इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आता डेव्हलप आहेत ब्लाइंड साठी लागणारे. अनेक लोक ते वापरतायत. माझ्याकडे न शिकणारी लोक देखील त्या इन्स्ट्रुमेंट वरती खुश आहेत. हे मी डेव्हलप केलेले आहेत. फक्त की ते आमच्या संस्थेकडेच ते मिळत आहेत, म्हणजे माझ्या संस्थेकडेच ते मिळत आहेत. आणि ज्यांना विशेषतः जे आमच्याकडे संपूर्णतः ऍडमिशन घेऊन तो कोर्स करतायत त्यांनाच आम्ही ते देतोय. आमच्याकडे जे शिकवले जातात ते कोर्सेस हे संपूर्णतः कोर्स फ्री ऑफ चार्ज असतात. त्याला कुठल्याही प्रकारचे त्याला फी भरायची नाही कोर्सची. पण लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत ते मात्र त्याला स्वखर्चाने त्याला विकत घ्यायची आहेत. त्याला कुठल्याही प्रकारे संस्थेकडनं ते इन्स्ट्रुमेंट्स मिळणार नाहीयेत, ते त्याला विकतच घ्यावे लागणार आहे. मग अशा प्रकारचं आमची एक पुढची वाटचाल आहे की या क्षेत्रामध्ये अनेक ब्लाइंड पुढे व्यावसायिक म्हणून आपल्याला इथे आणायचे आहेत. कारण अगरबत्ती, मेणबत्ती वगैरे अशा व्यवसाय करणारे अनेक आहेत. तसेच एलईडी बनवणारे हा, परंतु त्याच्यातही अनेक लोक आजही शिकवलं. तसंही ते कालबाह्य जरी असलं तरी आज अनेक संस्था त्याच गोष्टीवर जगतायत. अनेक संस्था त्याच गोष्टीवर लोकांना जगायला शिकवतायत. परंतु माझा दृष्टिकोन हा आहे की नवीन क्षेत्र आपण मुलांना देऊन यदा कदाचित असंही शक्य आहे की, म्हणजे मी अजून एक गोष्ट महत्वाची इथे डिक्लेअर करू शकतो की आता आम्ही जस्ट सौर ऊर्जेवर चालणारी ट्रायसिकल बनवतोय. 99% ती पूर्ण झालेली आहे. हा, सो 99% ती पूर्ण झालेली आहे की फक्त ब्लाइंड व्यक्ती ब्लाइंडचाच विचार करू नये, तर त्यांनी इतरही अपंगांचा विचार करावा. यासाठी पायाने अधू असणाऱ्या व्यक्तींना पण वेगवान परिस्थितीने प्रवास करता यावा, त्यांची हालचाल करता यावी, यासाठी आम्ही
सोलारवर, सौर ऊर्जेवर चालणारी ट्रायसिकल बनवतोय. आता ही सक्सेस होते. त्याचबरोबर मी हे करत असताना मी स्वतः अनेक म्हणजे टू व्हीलरचं संपूर्ण मॉडेल कसं हे करायचं, म्हणजे इलेक्ट्रिक टू व्हीलर रिपेअर पासून सगळं मी स्वतः शिकू शकलो हे करत असताना. सो जर इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय, इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून आपण जर या पद्धतीने जर हे केलं तर नक्कीच इलेक्ट्रॉनिक येणाऱ्या भविष्यातल्या गाड्या अनेक ब्लाइंड मुलं देखील स्वतःचा गॅरेज चालवू शकतात, हे 100% आहे. आणि तसंच स्वप्न मी खरं पाहतो की ह्या दृष्टीने बॅटरी डिझाईन करणं असेल किंवा गाडी बनवणं असेल, हे खूप ब्लाइंडला शक्य आहे इलेक्ट्रॉनिक गाड्या जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा. सो आमचं पुढचं टार्गेट आहे की लोकांना अशा प्रकारचे व्यवसाय निर्माण करून द्यायची. कारण आपली जी संस्था आहे IIG एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट, ही रोजगार निर्माण करून देते, रोजगार मिळवून देत नाही, ती व्यवसाय निर्माण करते. त्यामुळे व्यवसाय निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतो. सो आपली पुढची अजून एक वाटचाल अशी आहे की म्हणजे तुम्ही जसं मला माझी पुढची वाटचाल काय, तर ह्या गोष्टींमध्ये ब्लाइंडला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं बनवणं. म्हणजे मी कुठलाही प्रोडक्ट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की प्रोडक्ट स्वस्त कसं विकता येईल ह्या ऐवजी लोकांना टिकाऊ प्रोडक्ट कसं देता येईल या दृष्टीने मी बघत असतो. हा, सो या दृष्टीने मी बघत असतो. आणि याचा मी आत्ताचा नुकताच माझा एक अनुभव सांगतो. 2019 मध्ये डिसेंबरला टाटा पॉवर माझ्याशी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट करायची. 2-2, 3-3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट करून ते माझ्याकडनं प्रोडक्ट विकत घ्यायचे. आणि हे प्रोडक्ट फक्त मुंबई पुरते मर्यादित असायचे. मुंबईला जी टाटा पॉवरची ट्रॉम्बेला जी हे आहे कंपनी आहे, त्यांचं वीज वितरण मंडळ जे आहे ट्रॉम्बेला, नाही सॉरी, वीज निर्माण करणारं जे केंद्र आहे तिथे माझे प्रोडक्ट जायचे. आम्ही गेले 2013, 14, 15 जवळ 6 वर्ष त्याच्यासोबत मी काम केलं. पण दरवर्षी वेगळे कॉन्ट्रॅक्ट, दरवर्षी वेगळी परमिशन, अशा पद्धतीने होत होतं. तर त्यांनी सहज त्यांच्या कंपनीतल्या लोकांच्या अनुभवावरनं माझ्याकडनं डिसेंबर महिन्यात सहज विकत माझ्याकडनं एक 30-35 प्रोडक्ट विकत घेतले. तर हे 30-35 प्रोडक्ट विकत घेतले. याच्याच बरोबर त्यांनी मार्केटमध्ये असणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांचे देखील प्रोडक्ट विकत घेतले, अनेक कंपन्यांचे. त्या ब्रँडचे आता तुम्हाला नावं सांगायची गरज नाही इतक्या, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलरली टीव्हीला आणि रेडिओला ऍड ऐकत असता, पेपरला ऍड ऐकत असता, तशा कंपन्यांच्या देखील मागवलेले होते प्रोडक्ट. त्यांनी ते प्रोडक्ट पूर्णपणे वर्षभर वापरले. त्यांच्या टेक्निशियन्सच्या हाताखालून ते प्रोडक्ट गेले. परंतु हे सगळं असताना त्यांनी माझ्या कंपनीकडे म्हणजे आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुपला लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट दिलं इमर्जन्सी टॉर्चच्या लाईटसाठी. आणि आता 2021 मध्ये आपण त्याच्याशी लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट केला. आणि आता लागणारे टाटा पॉवरला जे या भविष्यातले टॉर्च आणि जे काही हे असणार आहेत, इमर्जन्सी लाईट्स असणार आहेत, ते आपल्या संस्थेकडनं आणि आपल्या ट्रस्टकडनंच जाणार आहेत. तसा त्यांनी करार केलेला आहे आपल्यासोबत. सो ह्याच्यामध्ये आता एक गोष्ट अशी आहे की जर कंटिन्यू सर. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा जर क्वालिटी दिली तर कुठलाही व्यक्ती आपण कधी त्याच्यातून यश मिळवू आणि कधी पुढे जाऊ हे काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रोडक्ट बनवताना आम्ही नेहमी क्वालिटी ही गोष्ट लक्षात ठेवतो. आज जवळजवळ 16 प्रकारचे मार्केटमध्ये माझे प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये पॉवर बँक्स असतील, इमर्जन्सी लाईट्स असतील, सोलार पॉवर बँक्स आहेत मुळातच, इमर्जन्सी लाईट्स आहेत, ट्यूबलाईट्स आहेत. मी आज 50 मीटर लांब प्रकाश जाईल इथपासून 2.5 किलोमीटर लांब प्रकाश जाऊ शकतो अशा वेगवेगळ्या रेंजच्या टॉर्च बनवतो. सो हे सगळे प्रोडक्ट इतर ब्लाइंडला देखील आम्ही बनवायला शिकवतो. आणि माझं असं स्वप्न आहे की आउटलेट देखील ब्लाइंडचे किंवा इतर हँडिकॅपचेच असावेत. त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही तोरणं वगैरे जी काही दिवाळीची बनवली होती, ही तोरणं सेलिंग करण्यासाठी देखील आम्ही अनेक अपंगांनाच आउटलेट्स दिले होते की त्यांनीच सेल करायचे. कुठल्याही डोळस व्यक्तीने किंवा धड्डाकट व्यक्तीने ते सेल करायचे नाही. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींना लॉकडाऊनच्या काळात कोणाचीच मदत घ्यावी लागली नाही. ते सक्सेसफुली आपलं कुटुंब चालवू शकलं. आणि हे फक्त माझ्याकडेच काम करणं नाही तर इतर ठिकाणच्या पण प्रत्येक लोकांनी अशा पद्धतीने करावं. त्यांना म्हणजे प्रत्येक संस्थेचा पण हा दृष्टिकोन बदलावा. स्वतःच्या आयुष्यातला अंधकार दूर करता करता इतरांच्याही आयुष्यातला अंधकार दूर करता येईल हा विचार घेऊन आणि एक लहानपणापासून आपली जिज्ञासू वृत्ती सोबत असल्यामुळे आपल्यातील कौशल्य एक व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा बदलेल याचा प्रयत्न तुम्ही गेली कित्येक वर्ष केलात आणि आज त्याचं फळ दिसतं आहे. ते यशोगाथा आपल्या समोर आहे. सागर पाटील ही एक अशी व्यक्ती आहे आपल्या सगळ्यांसाठी की ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं प्रकाशाचा स्तंभ आपल्या समोर उभा केलेला आहे. सर, उत्सव परिवार आपला खूप खूप आभारी आहे, कारण उत्सव कट्ट्यावरती आज तुम्ही खऱ्या अर्थानं प्रकाशाचं तोरण उभारलेलं आहे.
असं मी अभिमानाने म्हणू शकतो. आमच्यातलाच आमचा एक बांधव, आमच्यातील अनेक बांधवांच्या आयुष्यात रोशनी यावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड धडपड तर करत आहेत, पण एका अशा क्षेत्रात की जिथे फक्त काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती ती मोडीत काढून स्वतःला एक यशस्वी उद्योजक, तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक म्हणून सुद्धा प्रस्थापित करू पाहतोय. तुमच्या भावी वाटचालीसाठी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा सर. मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिलीत, व्यक्त व्हायची संधी दिलीत, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमच्या कट्ट्याचे खूप खूप आभारी आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.